हॅलो स्टुडंट्स, केम प्रो केमिस्ट्री या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या लेक्चरला आपण इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्री या चॅप्टरवरती 2023 त्याचबरोबर 2024 या वर्षामध्ये MHT-CET एक्झामला कोणकोणते क्वेश्चन विचारलेले आहेत त्याचा या ठिकाणी आज आपण स्टडी करणार आहोत. तर या ठिकाणी तुम्ही सुरुवातीला पाहू शकता, पहिला जो क्वेश्चन आहे हा 2023ला कोणता क्वेश्चन विचारलेला आहे. तर पहिला क्वेश्चन आहे, आयडेंटिफाय अ थर्मोसेटिंग पॉलिमर फ्रॉम फॉलोविंग. की 4 ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत. या 4 ऑप्शनपैकी कोणता पॉलिमर हा थर्मोसेटिंग पॉलिमर आहे. मग तुम्हाला याच्यामध्ये बेसिक काय माहीत पाहिजे. थर्मोसेटिंग पॉलिमर आपण कोणाला म्हणतो, जे पॉलिमर हीट केल्यानंतर सॉफ्ट होत नाही. बघा, महत्त्वाचा पॉईंट कोणता आहे, जे पॉलिमर हीट केल्यानंतर सुद्धा सॉफ्ट होत नाही, म्हणजे ते काय राहणार आहे, हार्डच असणार आहे पॉलिमर. अशा पॉलिमरला तुम्ही काय म्हणणार, थर्मोसेटिंग पॉलिमर. मग या 4 ऑप्शनपैकी कोणता पॉलिमर जो हीट केल्यानंतर सुद्धा सॉफ्ट होत नाही असा पॉलिमर आहे, युरिया फॉर्माल्डिहाइड रेझिन. बघा, युरिया फॉर्माल्डिहाइड रेझिन हा पॉलिमर थर्मोसेटिंगमध्ये येतो, कारण हा पॉलिमर हीट केल्यानंतर सुद्धा सॉफ्ट होत नाही. हा झाला पहिला क्वेश्चन. त्यानंतरनं दुसरा क्वेश्चन कोणता आहे बघा, आयडेंटिफाय द मोनोमर यूज्ड टू प्रिपेअर टेफ्लॉन. टेफ्लॉन तयार करण्यासाठी कोणते मोनोमर युनिट यूज केला जातो. टेफ्लॉन तयार करण्यासाठी कोणता मोनोमर युनिट यूज केला जातो, तर त्या मोनोमर युनिटचं नाव आहे टेट्रा फ्लोरो इथिलीन. त्या मोनोमरचं नाव काय आहे, टेट्रा फ्लोरो इथिलीन. टेट्रा फ्लोरो इथिलीन म्हणजेच C2F2. याचं स्ट्रक्चर असं आहे बघा, या ठिकाणी 2 फ्लोरीन ॲटम असणार, इथे 2 फ्लोरीन ॲटम असणार आहेत, या कार्बनला 2 फ्लोरीन ॲटम असणार आणि मध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड असणार आहे. म्हणजे मला सांगायचं आहे, टेफ्लॉन हा जो पॉलिमर आहे, हा पॉलिमर तयार करण्यासाठी टेट्राफ्लोरोइथिलीन हे मोनोमर युनिट यूज केलं जातं. आणि टेट्राफ्लोरोइथिलीनचा फॉर्म्युला आहे C2F2, त्याचं हे स्ट्रक्चर आहे. मग या 4 ऑप्शनपैकी हा डी ऑप्शन करेक्ट आहे, की जो C2F2 हा जो मोनोमर आहे हा टेफ्लॉन तयार करण्यासाठी यूज केला जातो. हा झाला क्वेश्चन नंबर 2. यानंतर क्वेश्चन नंबर 3 पाहू शकता, आयडेंटिफाय पॉलिअमाइड पॉलिमर फ्रॉम फॉलोविंग. तुम्हाला जे 4 ऑप्शन दिलेले आहेत त्या 4 ऑप्शनमध्ये कशामध्ये पॉलिअमाइड हा फंक्शनल ग्रुप आहे. कशामध्ये हा फंक्शनल ग्रुप आहे. पॉलिअमाइड म्हणजे कोणता फंक्शनल ग्रुप, तर कार्बोनिल ग्रुपला अमाइन ग्रुप जोडलेला असतो, त्याला आपण पॉलिअमाइड म्हणणार आहे. बघा, पॉलिअमाइड फंक्शनल ग्रुप म्हणजे नक्की कोणता, तर कार्बोनिल ग्रुपला काय जोडलेला असणार आहे, अमाइन ग्रुप जोडलेला असणार आहे, तर आपण काय म्हणणार आहे, पॉलिअमाइड म्हणणार आहे. मग असा पॉलिअमाइड फंक्शनल ग्रुप कशामध्ये प्रेझेंट असतो, तर पॉलिअमाइड फंक्शनल ग्रुप हा नायलॉन 6 या पॉलिमरमध्ये प्रेझेंट असतो. तुम्हाला याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये मी शिकवलेलं आहे नायलॉन 6 हा पॉलिमर कसा तयार होतो किंवा त्याचं स्ट्रक्चर कसं आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बघा, NH सिंगल बॉन्ड, पुढे काय असणार CH2 5 टाइम्स, पुढे आहे CO ग्रुप, त्यानंतर पुढे आहे ब्रॅकेट आणि या ब्रॅकेटला आपण N जोडणार आहे. मग हा जो सबस्टन्स आहे या सबस्टन्सला आपण काय म्हणतो, तर नायलॉन 6 म्हणतो. या नायलॉन 6 मध्ये काय प्रेझेंट आहे, कार्बोनिल म्हणजेच अमाइड ग्रुप प्रेझेंट आहे. कोणता ग्रुप प्रेझेंट आहे, अमाइड ग्रुप. हा नायलॉन 6 पॉलिमर कशापासून तयार होतो, तर इप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम या युनिटपासून. इप्सिलॉन कॅप्रोलॅक्टमचं स्ट्रक्चर तुम्हाला माहीत आहे. बघा, इथे CONH, या ठिकाणी CH2, इथे CH2. बघा, या ठिकाणी हा कार्बोनिल ग्रुप, याला काय जोडलेला आहे, NH, म्हणजे हा काय झाला, अमाइड ग्रुप. आणि या अमाइड ग्रुपला इथे कोणता ग्रुप असणार आहे, CH2
CH2 असे 5 CH2 ग्रुप आहेत आणि याला आपण म्हणतो इप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम. याला काय म्हणणार आहे? इप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम. हा रिंग कंपाऊंड आहे आणि ही रिंग या ठिकाणी ब्रेक केल्यानंतर हा प्रोडक्ट तयार होतो, याला आपण नायलॉन 6 म्हणतो. आपल्याला एवढंच बघायचं आहे की या 4 ऑप्शनपैकी कशामध्ये पॉलीअमाइड हा फंक्शनल ग्रुप आहे. तर लक्षात ठेवा, नायलॉन 6 या कंपाऊंडमध्ये पॉलीअमाइड हा फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहे. यानंतर क्वेश्चन नंबर 4 या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. क्वेश्चन नंबर 4 कोणता आहे? आयडेंटिफाय अ कोपॉलिमर फ्रॉम फॉलोविंग. यापैकी कोणता पॉलिमर हा कोपॉलिमर आहे? मग कोपॉलिमरमध्ये बेसिक तुम्हाला काय माहीत असायला पाहिजे? कोपॉलिमर म्हणजेच आपण त्याला शॉर्टमध्ये काय म्हणतो? हेट्रोपॉलिमर. कोपॉलिमर म्हणजेच काय आहे? तर हेट्रोपॉलिमर आहे. मग हेट्रोपॉलिमर किंवा कोपॉलिमर म्हणजे काय? जो पॉलिमर तयार होत असताना डिफरंट युनिटपासून तयार होणार आहे. म्हणजे या ठिकाणी मला सांगायचं आहे, एखादा पॉलिमर जर 2 किंवा 2 पेक्षा जास्त डिफरंट मोनोमर युनिटपासून तयार होत असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे? कोपॉलिमर म्हणणार आहे. पुन्हा एकदा बघा, 2 किंवा 2 पेक्षा जास्त डिफरंट मोनोमर युनिटपासून जर एखादा पॉलिमर तयार होत असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे? कोपॉलिमर म्हणणार आहे. मग या 4 ऑप्शनपैकी कोपॉलिमर कोणता आहे? तर बुनायस हा जो रबर आहे, ब्युना किंवा बुनायस हा जो रबर आहे, हा रबर हा कोपॉलिमर आहे. का कोपॉलिमर आहे? तर बुनायस हा रबर तयार करण्यासाठी 2 वेगवेगळे मोनोमर युनिट यूज केले जातात. त्यापैकी पहिला आहे 1,3 ब्युटाडाइन. त्यापैकी पहिला कोणता आहे? 1,3 ब्युटाडाइन. आणि दुसरा आहे स्टायरीन. दुसरा कोणता आहे? स्टायरीन. म्हणजे 1,3 ब्युटाडाइन आणि स्टायरीन हे 2 मोनोमर युनिट यांच्यावरती पॉलिमरायझेशन झाल्यानंतर बुनायस रबर तयार होतं. मग हे दोन्ही मोनोमर युनिट कसे आहेत? डिफरंट आहेत, म्हणून यांना आपण काय म्हणणार आहे? कोपॉलिमर म्हणणार आहे. समजलं? यानंतर क्वेश्चन नंबर 5 कोणता आहे बघा. विच फ्रॉम फॉलोविंग polymers contains ester linkage. Which of the following polymer contains ester linkage? कशामध्ये ईस्टर ग्रुप प्रेझेंट आहे? मग त्याचं उत्तर तुम्हाला या रिॲक्शन मध्ये मिळेल. पहा, या ठिकाणी हा जो सबस्टन्स आहे याला आपण म्हणणार आहे PHBV. PHBV हा जो सबस्टन्स आहे, या सबस्टन्समध्ये ईस्टर हा फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहे. इथे पाहू शकता, हा या ठिकाणी काय आहे? ईस्टर फंक्शनल ग्रुप आहे. मग ईस्टर हा फंक्शनल ग्रुप कुठे प्रेझेंट आहे? PHBV या पॉलिमरमध्ये. PHBV हा पॉलिमर म्हणजेच काय आहे? तर पॉली 3 हायड्रॉक्सी ब्युटायरेट कोपॉलिमर 3 हायड्रॉक्सी व्हॅलेरेट हा PHBV पॉलिमर आहे. याच्यामध्ये ईस्टर हा फंक्शनल ग्रुप काय आहे? प्रेझेंट आहे. ठीक आहे, म्हणजे उत्तर काय आहे? PHBV. यानंतर क्वेश्चन नंबर 6 कोणता आहे? आयडेंटिफाय अ पॉलिमर ऑब्टेन्ड बाय प्रोसेस ऑफ ॲडिशन पॉलिमरायझेशन. म्हणजे 4 ऑप्शन जे दिलेले आहेत, या 4 ऑप्शनपैकी कशामध्ये ॲडिशन रिॲक्शन होते किंवा कशामध्ये ॲडिशन पॉलिमरायझेशन होत आहे? तर याचं उत्तर आहे PVC. PVC म्हणजेच पॉलीविनाइल क्लोराइड. पॉलीविनाइल क्लोराइड याच्यामध्ये कोणती प्रोसेस होणार? तर ॲडिशन पॉलिमरायझेशन ही प्रोसेस होणार आहे, PVC. बाकी या दोघांमध्ये या ठिकाणी हा रिंग ओपनिंग पॉलिमर कंपाऊंड आहे आणि हा जो आहे हा कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन आहे. म्हणजे लास्टचे 2 जे कंपाऊंड आहेत हे कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन रिॲक्शनमध्ये येतात. नायलॉन 6 हा रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन रिॲक्शनमध्ये येतो. तर PVC कशामध्ये येणार आहे? ॲडिशन पॉलिमरायझेशन रिॲक्शनमध्ये येणार आहे. मग आपलं उत्तर काय असणार आहे? PVC. हा झाला क्वेश्चन नंबर 6. त्यानंतर क्वेश्चन नंबर 7 कोणता आहे? आयडेंटिफाय अ थर्मोसेटिंग पॉलिमर. बघा, पुन्हा एकदा या टाईपचा क्वेश्चन आलेला आहे. आयडेंटिफाय थर्मोसेटिंग पॉलिमर. मी मगाशी सांगितलं थर्मोसेटिंग पॉलिमर म्हणजे नक्की काय आहे? तर थर्मोसेटिंग पॉलिमर म्हणजे थर्मोसेटिंग पॉलिमर म्हणजे काय आहे? तर थर्मोसेटिंग पॉलिमर म्हणजे जे पॉलिमर हीट केल्यानंतर सुद्धा काय होत नाही? सॉफ्ट होत नाही. जे पॉलिमर
हीट केल्यानंतर सॉफ्ट होत नाही त्याला आपण थर्मोसेटिंग पॉलिमर म्हणणार. मग यापैकी कोणतं पॉलिमर आहे की जे हीट केल्यानंतर सॉफ्ट होत नाही, तर त्याचं एक्झाम्पल आहे बॅकेलाइट. बॅकेलाइट हे जे पॉलिमर आहे हे पॉलिमर हीट केल्यानंतर सुद्धा सॉफ्ट होत नाही, याला आपण थर्मोसेटिंग पॉलिमर म्हणतो. थर्मोसेटिंग पॉलिमरमध्ये महत्त्वाचे दोनच एक्झाम्पल आहेत. त्यामध्ये पहिला आहे बॅकेलाइट आणि दुसरा आहे युरिया फॉर्माल्डिहाइड. युरिया फॉर्माल्डिहाइड पॉलिमर हे दोन महत्त्वाचे एक्झाम्पल आहेत की जे कशामध्ये येतात तर थर्मोसेटिंग पॉलिमरमध्ये येतात. हा झाला क्वेश्चन नंबर 7. त्यानंतर क्वेश्चन नंबर 8 कोणता आहे, थर्मोप्लास्टिक पॉलिमर विच फ्रॉम फॉलोविंग इज अ थर्मोप्लास्टिक पॉलिमर. यापैकी कोणता पॉलिमर हा थर्मोप्लास्टिकमध्ये येतो. मग तुम्हाला बेस काय माहीत पाहिजे, थर्मोप्लास्टिक पॉलिमर म्हणजे काय, जे पॉलिमर हीट केल्यानंतर काय होणार आहे, सॉफ्ट होणार आहे. जे पॉलिमर हीट केल्यानंतर काय होणार आहे तर सॉफ्ट होणार आहे त्याला आपण थर्मोप्लास्टिक पॉलिमर म्हणतो. या 4 ऑप्शनपैकी कोणता ऑप्शन करेक्ट आहे, तर ऑप्शन बी करेक्ट आहे की हे पॉलिमर हीट केल्यानंतर काय होणार आहे, सॉफ्ट होणार आहे. म्हणून या पॉलिमरला आपण काय म्हणणार आहे तर थर्मोप्लास्टिक पॉलिमर म्हणणार आहे. हा झाला क्वेश्चन नंबर 8. त्यानंतर क्वेश्चन नंबर 9 कोणता आहे, आयडेंटिफाय बायोडिग्रेडेबल पॉलिमर फ्रॉम फॉलोविंग. याच्या अगोदर मी एक लेक्चर घेतलेला आहे. त्या लेक्चरमध्ये तुम्हाला सर्व माहिती दिलेली आहे. बायोडिग्रेडेबल पॉलिमर कोणाला म्हणायचं, त्याचबरोबर नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर कोणाला म्हणायचं. तर बायोडिग्रेडेबल पॉलिमरचे एक्झाम्पल तुमच्या लक्षात असायला पाहिजेत. बायोडिग्रेडेबल पॉलिमरचे एक्झाम्पल आहे PHBV. PHBV हे जे पॉलिमर आहे याला आपण काय म्हणणार आहे, बायोडिग्रेडेबल पॉलिमर. याच्यामध्ये तुम्ही 2 एक्झाम्पल महत्त्वाचे लक्षात ठेवायचे आहेत. बायोडिग्रेडेबल पॉलिमरमध्ये महत्त्वाचे 2 एक्झाम्पल आहेत. फर्स्ट जे आहे ते आहे PHBV, हे पॉलिमर बायोडिग्रेडेबलमध्ये येतं. आणि दुसरं जे एक्झाम्पल आहे ते आहे नायलॉन 2 नायलॉन 6. हे 2 एक्झाम्पल कशाचे आहेत, बायोडिग्रेडेबल पॉलिमरचे आहेत. ओके, ठीक आहे. मग आपला आन्सर कोणता असणार आहे तर PHBV हे आन्सर असणार आहे. यांना आपण काय म्हणतो, बायोडिग्रेडेबल पॉलिमर. यानंतर क्वेश्चन नंबर 10 कोणता आहे बघा, विच फ्रॉम फॉलोविंग कंपाऊंड्स इज कॉल्ड आयसोप्रीन. अतिशय महत्त्वाचा हा क्वेश्चन आहे. आयसोप्रीन आपण कोणाला म्हणतो, कोणत्या मोनोमर युनिटला आपण आयसोप्रीन म्हणणार आहे. तर आयसोप्रीन म्हणजेच कोणता कंपाऊंड आहे तर 2 मिथाइल 1,3 ब्यूटाडाइन 2 मिथाइल 1,3 ब्यूटाडाइन या कंपाऊंडला आपण आयसोप्रीन म्हणणार आहे. मग याचं स्ट्रक्चर जर पाहिलं तर या ठिकाणी स्ट्रक्चर पाहू शकता, CH2 डबल बॉन्ड कार्बन या ठिकाणी आपण घेणार आहे CH3, त्यानंतर CH डबल बॉन्ड CH2. हे जे स्ट्रक्चर तुमच्या समोर आहे या स्ट्रक्चरमध्ये पाहू शकता बघा. नंबरिंग करूयात, 1 2 3 4. 2 नंबर कार्बनला काय आहे, मिथाइल ग्रुप आहे, म्हणून या ठिकाणी काय म्हणले आपण 2 मिथाइल. त्यानंतर 1 आणि 3 नंबर कार्बनला काय आहे, डबल बॉन्ड, म्हणून या ठिकाणी 1,3 ब्यूटाडाइन हे नाव आहे. म्हणजे मला सांगायचं आहे आयसोप्रीन म्हणजे काय, तर आयसोप्रीन म्हणजेच 2 मिथाइल 1,3 ब्यूटाडाइन हे स्ट्रक्चर आहे. मग या ऑप्शनमध्ये ऑप्शन बी पाहू शकता, 2 मिथाइल 1,3 ब्यूटाडाइनला आपण काय म्हणणार आहे तर आयसोप्रीन म्हणणार आहे. असे काही बेसिक क्वेश्चन आहेत जे सोपे आहेत, याच्यावरती तुम्हाला CETला प्रश्न विचारले जातात. त्यानंतर पुढचा जो 11 नंबरचा क्वेश्चन आहे तो कोणता आहे बघा, विच अमंग द फॉलोविंग पॉलिमर इज ऑब्टेन्ड बाय रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन प्रोसेस. या ठिकाणी जे 4 ऑप्शन दिलेले आहेत या 4 ऑप्शनमध्ये रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन प्रोसेस कुठे पाहायला मिळते, तर त्याचं उत्तर आहे नायलॉन 6. मगाशी मी तुम्हाला याचं एक्सप्लेनेशन दिलेलं होतं. नायलॉन 6 हा जो पॉलिमर आहे, इथे पाहू शकता नायलॉन 6 हा जो पॉलिमर आहे, हे पॉलिमर तयार करण्यासाठी इप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम
हे रिंग स्ट्रक्चर या ठिकाणी यूज केलं जातं. इप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम हे रिंग स्ट्रक्चर या ठिकाणी यूज केलं जातं. आणि हे रिंग स्ट्रक्चरमधील हा जो बॉन्ड आहे, हा बॉन्ड इथून ब्रेक झाल्यानंतर ओपन चेन हा कंपाऊंड तयार होतो. हा ओपन चेन कंपाऊंड तयार होतो, म्हणजेच हा नायलॉन 6 पॉलिमर तयार करण्यासाठी रिंग कंपाऊंड यूज केला जातो. आणि रिंग ओपन झाल्यानंतर हा नायलॉन 6 तयार होतोय. याच्यावरून आपण काय समजू शकतो की रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन प्रोसेस कशामध्ये होते, नायलॉन 6 मध्ये होते. ठीक आहे. तर हे असे आपण महत्त्वाचे क्वेश्चन आपण पाहिलेले आहेत पॉलिमर या चॅप्टरवरती. अशा टाईपचे अनेक असंख्य क्वेश्चन्स या ठिकाणी आपण स्टडी करणार आहे. तर तुम्ही माझ्या या यूट्यूब चॅनलवरती सतत येणारे लिंक पाहत चला. याच्यावरती बरेच अपडेट क्वेश्चन तुम्हाला दिले जातील. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण थांबूयात.